मूग डाळीपासून बनवलेली ही भजी जर तुम्ही एकदा टेस्ट केली तर बाकी कुठल्याच प्रकारची भजी तुम्हाला आवडणार नाही। गरमागरम भजी, त्यासोबत हिरवी चटणी आणि मस्त तळलेली हिरवी मिरची, अजून काय पाहिजे। ही भजी बनवण्यासाठी साहित्य खूप कमी लागतं। मी इथं 1 वाटी पिवळी मूग डाळ घेतली आणि ती 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि भिजवून घ्यायची आहे। हे बघा एकदम मऊ झालेली ती डाळ। आता यातलं सगळं पाणी आपण काढून घेऊयात। भज्याचं पीठ बनवते वेळी आपण यामध्ये दुसरं कोणतंच पाणी वापरणार नाही, म्हणून आपण ही डाळ भिजत टाकली होती। डाळ छान भिजले, डाळीमध्ये भरपूर पाण्याचा अंश आहे। आता हे डाळ आपण एका चाळणीवरती ठेवून सगळं पाणी आतलं निथळून काढायचं आहे। 5 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ती डाळ, त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, अद्रक घेऊन जाडसर असं ह्याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा असं खूप जास्त बारीक करू नका, जाडसर असं हे वाटलं पाहिजे। आपल्या बोटाला हे लागलं पाहिजे थोडंसं खरखरीत, तरच मग आपली भजी छान कुरकुरीत होते। जर तुम्ही खूप बारीक वाटलं तर ते एकदमच गिळगिळीत लागते भजी, इतकी टेस्टी लागत नाही। आता हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। भजीला खमंग चव येण्यासाठी एक मोठा कांदा, जो मी इथं बारीक कट करून घेतलाय, तो घ्यायचा आहे आपल्याला। त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर, थोडीशी हळद, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका आणि 1 मोठा चमचा ओवा, जो हातावरती असा चुरून घ्यायचा आहे। थोडंसं मीठ टाकून हे हाताने छान मिक्स करून घेऊयात। यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही, नाहीतर मग पीठ खूप पातळ होऊन जाईल आणि जर पीठ जास्त पातळ झालं तर मग तेलसुद्धा जास्त ओढलं जातं। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता ते कडकडीत गरम झालेलं तेल आपल्याला 2 ते 3 चमचे या भजीच्या पिठावरती टाकून घ्यायचे, म्हणजे आपली भजी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील। आता मिक्स करून घेऊयात आणि तेलामध्ये मध्यम आकाराची छोटी छोटी भजी आता सोडून घेऊयात। इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, खूप जास्त वाढवायची नाही किंवा खूप कमी सुद्धा करायची नाही। मीडियम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत ही भजी आपण तळून घेऊयात। इथे बघा भज्याचा कलर चेंज झालाय, छान तळली गेली आहे। आता आपण काढून घेऊयात। काढण्यासाठी ही अशी एक जाळी वापरायची आहे, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते सगळं खाली निथळून निघतं। त्या जाळीच्या खाली एक प्लेट ठेवायची आणि त्यामध्ये भजी काढून घेऊयात। आणखीन भज्याच्या 1-2 बॅच होतील, मी ते करून घेते, छान तळून घेते। तुम्ही कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी असे भज्यांचे बरेच प्रकार ट्राय केले असतील, पण ही मूग डाळीची भजी कधी केली आहे का? आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। भजी तर इथं तयार झाली आहे। त्यासोबत खाण्यासाठी हिरवी मिरची तळून घेऊ। मिरचीला अगोदर उभे काप करून घ्यायचेत, म्हणजे ती उडणार नाही, फुटून अंगावर येणार नाही आणि गरम कडकडीत तेलामध्ये ही मिरची आपल्याला तळून घ्यायची। यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी करूयात। त्यासाठी मुठभर फ्रेश कोथिंबीर घ्यायचं आहे, 10 ते 12 पुदिन्याची पानं, हिरवी मिरची, आलं, लसूण घ्यायचं आहे आणि या चटणीला दाटसरपणा येण्यासाठी, चटणी घट्ट होण्यासाठी 1 छोटी वाटी मी इथं बारीक शेव घेतले। शेव जर नसेल तर तुम्ही थोडंसं दही टाकलं तरी चालेल। चवीपुरतं मीठ आणि साखर आणि अगदी थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। ही आपली हिरवी चटणी तयार झाली आहे। भजेसुद्धा तयार झालेले आहेत। आजचा खमंग आणि कुरकुरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्यासमोरील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करायला विसरू नका। गरमागरम भजी, हिरवी चटणी आणि त्यासोबत मस्त अशा तळलेल्या हिरव्या मिरच्या। आजच ही रेसिपी ट्राय करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच छान खुसखुशीत आणि खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।